गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला तर मग आज आपण बनवूयात साखर आंबा. साखर आंबा हा आमच्या अमरावतीमध्ये, विदर्भातील अमरावतीमध्ये बनवला जातो. तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय नाव आहे ते नक्की सांगाल. चला तर मग आता आपण बनवूया साखर आंबा. साखर आंबा आज आमची आई तुम्हाला स्पेशली बनवून दाखवणार आहे. तर मी इथे आमच्या आईने इथे 2 आंबे घेतलेत, म्हणजे कैऱ्या म्हणू शकतो आपण त्याला, पण हे थोडे पिवळे आहेत. तुम्ही जास्त कैरी असलेली कच्ची जरी घेतली तरी चालेल. ती पूर्ण त्याची वरची साल ग्रीनवाली काढून घ्यायची आणि पूर्ण साफ झाल्यानंतर अशा मोठ्या किसणीने ते किसून घ्यायचे. बारीक किसणीने ह्यासाठी नको की ते शिजल्यानंतर थोडं शिऱ्यासारखं लागतं, त्यामुळे थोडं जाड्या किसणीनं अशा प्रकारे किसून घेतलं तर त्याची टेस्ट थोडी छान लागते. त्याच्यामुळे आपण हे थोडा जाड किसणीने किसून घेऊया. तुम्ही बघू शकता हा जो आंबा आहे हा थोडासा पिवळा झालेला आहे, पण हा गोड असल्यामुळे आम्ही हाच घेतला. तुम्ही कैरीसुद्धा घेऊ शकता. थोडी आंबटही असली तरी चालेल, जास्त आंबट नको, पण थोडी आंबट असेल तर ती छान लागते. थोडं आंबट गोड अशी टेस्ट छान लागते. चला तर मग आता आपण इथे दोन्ही आंबे किसून घेतलेले आहेत. दोन्ही आंबे किसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता तो जो किस आहे तो थोडा जाडसा झालेला आहे. तो जाड किस थोडा दातांनी चावताना त्याची टेस्ट छान लागते, त्याच्यामुळे हे जाडं किसायचं. आणि हे किसून झाल्यानंतर तुम्ही एका पातेल्यात घेऊ शकता. तुम्ही कढईमध्ये सुद्धा घेऊ शकता, कुठल्याही पॅनमध्ये घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी इथे स्टीलच्या पातेल्यात घेतलेले आहे. हे पूर्ण मी त्या पातेल्यात टाकून देते. त्याच्यानंतर हे पातेलं मीडियम आचेवर गॅसवर ठेवायचं. ह्यामध्ये कुठलीही जिन्नस टाकायची नाही. पातेल्यात टाकल्यानंतर त्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात. माझी इथे लवंग पडलेली आहे. मी साखरेमध्ये मुंग्या न होण्यासाठी लवंग घालते, तर ती काढली. त्याच्यानंतर आपण इथे माझा जो आंब्याचा गर आलेला आहे, किस आलेला आहे, तो 2 वाटी आहे. सो मी त्याप्रमाणे 2 ते 2.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि ती साखर मिक्स करून घेतली आणि नंतर ती मीडियम आचेवर गॅसवर ठेवून द्यायची आहे. गॅसवर मीडियम आचेवर ठेवल्यानंतर हा जो पॅन आहे हा स्टीलचा आहे, त्याच्यामुळे याला खालून करपू शकतं. त्याच्यामुळे हा चमचा कंटिन्यू हलवतच राहायचं आहे, त्याच्यामुळे करपणार नाही. तुम्ही बघू शकता ह्या पाकाला पाणी सुटलेलं आहे. आता हा जो पाक होणार आहे तो पाक एकतारी पाक असायला हवा, म्हणजे आपला जो साखर आंबा आहे तो जास्त पातळही होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही आणि आपल्याला वर्षभर स्टोअर करता येईल. आणि स्टोअर केल्यानंतर तो जसाच्या तसा राहील आणि खायलाही टेस्ट छान राहील, म्हणून त्याच्या पाकाकडे थोडंसं लक्ष द्यायचं. हा जो पाक आहे हा एकतारी पाक येऊ द्यायचा. एकतारी पाक येईस्तोवर त्याला ढवळत राहायचं, पूर्ण होऊ द्यायचं. आता आपण बघू शकतो की याचा जवळजवळ पाक येत आलेला आहे आणि पाक होत आला की आपण ह्यामध्ये आता थोडंसं जायफळ आणि विलायची घालणार आहे. मी यामध्ये 5 ते 6 विलायची आणि पाव तुकडा जायफळाचा घेणार आहे. सो तुम्ही बघू शकता इथे की आपल्या साखर आंब्याला एकतारी पाक आलेला आहे. सो आपण आता इथे बाजूला विलायची आणि जायफळ काढून घेऊया. याला जाळ पण बघा मी मीडियम आचेवरच ठेवलं आहे, जास्त हाय लो केलेलं नाही आहे, एकसारखं ठेवलेलं आणि कंटिन्युअसमध्ये हलवत राहायचं. जास्त त्याला गॅप देऊन थांबू नाही द्यायचं, नाहीतर ते करपून जाणार. बघू शकता तुम्ही इथे पाक आलेला आहे आणि एकतारी पाक पूर्ण व्यवस्थित आलेला आहे. ह्या टाईमला तुम्ही गॅस बंदसुद्धा करू शकता, कारण आता आपला साखर आंबा शिजून तयार आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आटल्यासारखं वाटलं थोडंसं कधी शिजू द्यायचं. आणि तो थोडासा आंबा पिकलेला असल्यामुळे थोडा जास्त पिवळा दिसतो. थोडीशी कैरीसारखं असेल तर मग तो थोडासा पांढरा असा दिसतो आणि त्या पांढऱ्याची थोडी टेस्ट ह्यापेक्षा छान लागते. पण मला पिकलेल्या आंब्याचं करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही पिकलेल्या थोडासा पिकलेला आहे, जास्त नाही आहे. हा पण कच्चाच होता, पण थोडा पिवळा झालेला होता, थोडा गोड होता, त्याच्यामुळे आम्ही गोड साखर आंब्याचा केला. हे बघा मी इथे 5 वेलायची आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे. हे मी बारीक करून घेते. बारीक करून घेतल्यानंतर ते साखर आंब्यामध्ये मिक्स करून घेते आणि साखर आंब्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तो साखर आंबा तुम्ही काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत
काचेच्या बरणीत जर तुम्ही ठेवला तर तुम्ही बाहेरही ठेवू शकता आणि प्लास्टिकच्या बरणीत जर तुम्ही ठेवला तो कदाचित तुम्हाला वर्षभर फ्रीजमध्ये ठेवायला लागेल, त्यामुळे तो चांगला राहील. काचेच्या बरणीत ठेवून तुम्ही बाहेरही तो ठेवू शकता. बघू शकता तुम्ही आपला साखर आंबा आता इथे तयार झालेला आहे. ह्याची टेस्ट मी तर बघितली आहे, भन्नाट झालेली आहे. तुमच्याकडे ह्या डिशला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझी ही डिश तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.